गणपतीची माती अगोदर पूजा करायची भूदेवीची आणि तिला आपण विनंती करायची की तुझ्यापासून आम्ही मृण्मयी गणपतीची मूर्ती जी बनवतो आहे तशी पार्वती मातेने उठण्यापासून तुझी मूर्ती बनवली, तशी आम्ही व्रताकरता ही गणपती बाप्पाची मूर्ती बनवतो, ते निर्विघ्नपणे हे आमचं कार्य सिद्धीस जाऊ देत. मग त्या मातीची पूजा करायची. जसं आपण एखाद्या ठिकाणी अन्नछत्र असतं किंवा जेवणावेळी असतात तिथे की अन्नाचं कूट आणि असे भाताची रास करून त्यावर कलश ठेवून पूजला जातो, तो अन्नाच्या राशीला ते अन्नकूट म्हणतात. तसंच मातीवरती आम्ही कलश वगैरे ठेवून त्याची पूजा करून मग त्या भूदेवीला प्रार्थना करून आम्ही त्या गंगा आणि वेगवेगळी तीर्थ त्या मातीमध्ये आम्ही थोडी मिश्रित करतो, पंचगव्य मिश्रित करतो आणि मग अशी ती माती मळायला घेतो आणि भिजवतो आणि अशी गोमय आणि पंचामृत आणि वेगवेगळ्या ठिकाणची तीर्थ, वेगवेगळ्या ठिकाणची माती आणलेली असते त्यात मिक्स करून मग त्यावेळेला ते पवित्र असं म्हणतो, पवित्रीकरण म्हणतो. भूदेवी तर पवित्र आहेच, पण आपण एक समजूत असते की आपल्याला तशी ती संपूर्ण तत्व तिथे पवित्रता मातीमध्ये यावी आणि अशा